केस नंबर 001, लेखिका सायली केदार, प्रकरण 9. विक्रांत, तुला बाप करायचं होतं रे मला. हे मूल कुणाचंही असो, तुझ्या हातात ठेवून तुला त्याचा बाप करायचं होतं. आपल्याच आवाजातले हे शब्द ऐकून लावण्या इमोशनली कोलॅप्स झाली. निरंजनने कॉन्स्टेबल शिर्केला तिचा फोन दिला आणि तिने बाहेर जाताना दार ओढून घेतलं. हे बघा, मी तुम्हाला घाई करणार नाही. तुम्ही तुमच्या पेसनी सांगा. मी रायकर. आम्ही पूर्णपणे ही केस हँडल करतोय, सो तुम्हाला मोकळेपणाने हे सगळं सांगावं लागेल. मला काहीही सांगायचं नाहीये. माझ्या बाळाचा, त्याच्या बापाचा आणि या खुनाचा काहीही संबंध नाहीये. पण विक्रांत सबनीस सोडून गेले त्या मृत्यूपत्राचा आणि तुमच्या बाळाचा संबंध आहे बरं का. आणि ते बाळ विक्रांत सबनीस यांचं आहे का, याच्याशी तर फारच डीप कनेक्शन आहे. मला नकोय ती प्रॉपर्टी घेतली नाही तरी तुम्हाला सांगावंच लागेल. हे काय टॉर्चर आहे. मराठे मॅडम, विक्रांत सबनीसचा खून होण्यामागे त्याची प्रॉपर्टी हे खूप मोठं कारण आहे. मी आणि विक्रांतने IVF केलं होतं मुंबईमधून. युजली कपलमधल्या पुरुषाचे स्पर्म वापरतात, पण आम्ही स्पर्म बँकची मदत घेतली होती. विक्रांतला मूल होणं मेडिकली पॉसिबल नव्हतं. त्याच्या आणि माझ्या सगळ्या टेस्ट करूनच आम्ही हा डिसिजन घेतला होता. हे बाळ झालं की तो ते अडॉप्ट करणार होता. IVF करण्याआधी विक्रांतनं तुमच्याशी लग्न करावं आणि श्रुतीला डिवोर्स द्यावा अशी अट का नाही घातली तुम्ही? दॅट वन थिंग आय हॅव रिग्रेटेड सो मेनी टाइम्स. विक्रांत माझी इतकी काळजी घ्यायचा की ते बघून माझ्या मनात सेकंड थॉट पण आला नाही. माझं पोट दिसायला लागल्यापासून मी त्याच्या कोकणातल्या बंगल्यावर राहायला गेले. बाळ झालं आणि त्याला नाव मिळालं की मी सगळ्यांसमोर येणार होते. एका Sample complete. Ready to continue?